सार्थ श्रीमद एकनाथी भागवत अध्याय दुसरा। अत्राप्युदाहरन्ति ममति देहासं पुरातनम आर्ष भाषाणां च संवादम विदेहस्य महात्मनः। ह्या भागवत धर्माच्या निर्णयाविषयी पूर्वी महात्मा विदेह जनक ह्याचा आणि ऋषभपुत्र नवनारायण यांचा संवाद झाला होता असा प्राचीन इतिहास लोक सांगतात, तो मी तुला सांगतो। येच अर्थी विदेहाचा प्रश्न संवादती आर्षभ नवजण, ते भागवत धर्म जीर्ण इतिहास संपूर्ण सांगेन एक। त्यामुळे मुक्त मनुष्य नारद म्हणतात, याच अर्थी विदेह राजा जनक ह्याने प्रश्न विचारला होता व ऋषभाच्या 9 पुत्रांनी त्याला उत्तरे दिली होती। ते भागवत धर्म पुरातन आहेत, मी तुला तो इतिहास सविस्तर सांगतो। आर्षभ कोण म्हणसील मुळे, त्यांची सांगेन वंशावळे। जन्मजयांचा सुकुळे, नवा माझी जाहली ब्रह्मनिष्ठा। हे ऋषभ पुत्र कोण असे तू विचारशील तर तेव्हा त्यांची वंशावळ मी प्रथम सांगतो। त्यांचा जन्म उत्तम कुळात झाला होता, त्यापैकी 9 पुत्र अत्यंत ब्रह्मनिष्ठ होते। प्रियव्रतो नाम सुतो मनोहा स्वयंभुवस्य यः, तस्याग्निधरस्ततो नाभिर्ऋषभस्तत्सुत्सः। स्वयंभुव मनुचा पुत्र प्रियव्रत म्हणून होता, त्याला अग्निध्र हा पुत्र झाला व त्याच्यापासून नाभी व नाभीचा पुत्र ऋषभ होय, अशी वंश परंपरा प्रसिद्ध आहे। स्वयंभू मनुचा सुतू जाणनामे प्रियवतू, त्याचा अग्निध्र विख्यात नाभी त्याचा सुतू सर्ववंशी। स्वयंभुव मनु होऊन गेला, त्याच्या पुत्राचे नाव होते प्रियव्रत। त्याचा मुलगा होता अग्निध्र, त्यापासून नाभी नावाचा पुत्र झाला, त्याला सूर्यवंशाचा मानतात। त्या नाभीपासून ज्ञानविलासू ऋषभ जन्मला वासुदेवांशु। मोक्ष धर्माचा प्रकाशु जगी सावकाशु विस्तारेला। त्याचा मुलगा ऋषभ होय, तो नारायणाचा अंशावतार असून महाज्ञानी होता। त्याने मोक्ष धर्माचा प्रकाश जगभर पसरला। तमाहुर्वासुदेवांश मोक्ष धर्म विवक्षयः, अवतीर्ण सुतशतम तस्यासि द्वैद पारगम। मोक्ष धर्माच्या उपदेशाचा स्वतंत्र संप्रदाय सुरू करण्याच्या इच्छेने त्याने अवतार घेतला होता। वासुदेव असे त्या विष्णूचे नाव आहे, त्या विष्णूचा तो अंश होता असे मानले जाते। त्याला वेदामध्ये पारंगत असलेले 100 पुत्र होते। वृषभ वासुदेवाचा अंशु ये लोकी मोक्ष धर्म विश्वासु प्रवर्ताव, या जगदीशु हा अंशांशु अवतार। भगवानाचा अंश असा तो वृषभ मोक्ष धर्मावरील श्रद्धा वाढवून स्वतःचा संप्रदाय सुरू करण्यासाठी भूलोकी जन्म घेऊन आला। त्यांचे पंचम स्कंधी चरित्र सांगितले सविस्तर, त्यासी जाहले शतपुत्र वेदशास्त्र संपन्न। या श्रीमद भागवत ग्रंथाच्या 5व्या स्कंधात त्या ऋषभदेवाचे चरित्र सविस्तर दिले आहे। त्याला वेदशास्त्र संपन्न असे 100 पुत्र झाले। त्याही माझी ज्येष्ठ पुत्र अतिशय परमपवित्र एक, त्याचे चरित्र अतिविचित्र सांगेन। त्यातील ज्येष्ठ पुत्र अतिशय पवित्र होता, त्याचे चरित्र अतिशय विचित्र होते, ते मी तुला सांगतो ते ऐक। तेषान्वय भरतो ज्येष्ठो नारायण परार्णयः, विख्यातम वर्षमेतद्यज्ञाम्ना भारतमद्भुतम। त्या 100रातील वडील पुत्र भरत हा नारायणाचा भक्त होता।
त्याच्या नावाने ह्या देशाला भारतवर्ष असे नाव प्रख्यात झाले आहे. जो ज्येष्ठ पुत्र भरत जाणतो नारायण परायण, अध्यापी भारतवर्ष उच्चारण त्याचे नावे जाण विख्यात. त्याचा ज्येष्ठ पुत्र भरत होता, तो नारायणाचा निष्ठावंत भक्त होता. त्याच्याच नावाने ह्या राष्ट्राला भरतखंड, भरतवर्ष अशी नावे प्राप्त झाली आहेत. जो मनसा वाचा कर्मणा खंड भजे नारायणा, असता ही राज्य धर्मी जाणा जो आत्मखुणा न चुके. तो भरत देहाने वाचेने व मनाने नारायणाचे अखंड स्मरण व भक्ती करत असे. राज्य करीत असतानाही तो आत्मानुसंधान कायम ठेवी. जेवी मार्गी चालता पाऊले वक्रे, ही टाकिता देववशे अडकुळता आश्रय तत्वता भूमिकाची. मार्गाने जात असता अचानक माणूस अडखळून पडला तरी पृथ्वी हाच त्याचा आधार असतो. देवीची तयासी असता राज्य धर्म चळता, यथोचित कर्म आचरता निजी निजात्मता पालटेना. त्याच न्यायाने राज्य कार्य करीत असतानाही व उचित असे नित्य कर्म आचरित असतानाही त्याची आत्मस्थिती पालटत नसे. या नाव बोलीजे अखंड स्थिती, जे पालटेना कल्पांती. जेथ असता सुखी होती पुनरावृत्ती असेना. अशी कधीही न ढळणारी जी स्वरूप स्थिती तिलाच अखंड स्थिती असे म्हणायचे. त्या स्थितीत असताना भगवंताचे भक्त अत्यंत आनंदमय अशा मुक्त स्थितीत असतात. त्यांना पुनर्जन्म नसतो. हरे नमा हरे नमा हरे नमा.